श्रोतेहो, पुण्यामध्ये यशाचा झेंडा रोवून आता सातारकरांच्या काळजाचा ठाव घेण्यासाठी सज्ज. शिट्ट्या आणि टाळ्यांचा पुन्हा होऊ देत गजर. पुन्हा कडाडणारा संबळ, पुन्हा पडणारा डफावर थाप. मराठेशाहीच्या इतिहासातील सोनेरी पान. 2 अंकी नाटक शिवराज्याभिषेक. साताऱ्यातील प्रयोग रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी. स्थळ शाहू कला मंदिर सातारा. वेळ सायंकाळी ठीक 7 वाजता. या निमित्ताने आपल्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून नाट्यरंग या कार्यक्रमात ऐकूयात या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक श्रीयुत अमित देशमुख. दिग्दर्शन आणि औरंगजेबाच्या प्रमुख भूमिकेतील रंगकर्मी श्रीयुत राजू मुळे, तसेच छत्रपती शिवरायांच्या प्रमुख भूमिकेतील रंगकर्मी श्रीयुत प्रसाद देवळेकर यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात नाट्यरंग या कार्यक्रमात. शिवराज है. नमस्कार श्रोते हो, नाट्यरंग या आपल्या विशेष कार्यक्रमात मी RJ शेखर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही आहात हिंदवी रेडिओ 89.6 साताऱ्यातील अत्यंत लोकप्रिय रेडिओ वाहिनीच्या नाट्यरंग या कार्यक्रमात RJ शेखर सोबत. श्रोते हो, आज आपण एका विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासमोर उपस्थित होत आहे. यामध्ये मराठेशाहीच्या गौरवशाली इतिहासाचं सुवर्णपान असणाऱ्या शिवराज्याभिषेक या नवीन नाटकातील लेखक आणि कलावंतांशी आपण गप्पा मारणार आहोत. श्रोते हो, शिवराज्याभिषेक याचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे अमित मोहनराव देशमुख यांनी. तसंच राजीव मुळे यांनी देखील दिग्दर्शनाचा भार उचललेला आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची प्रमुख भूमिका देखील राजीव मुळे यांनी केलेली आहे. त्याचबरोबर या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रमुख भूमिका प्रसाद देवळेकर यांनी केलेली आहे. हे तिघही बरेच जुने ज्येष्ठ असे रंगकर्मी साताऱ्यामधले आहेत. आपण सर्वजण त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखता. हे तिघही आज आपल्या स्टुडिओमध्ये खास करून उपस्थित आहेत. खरं कारण आजच्या या चर्चेचं हेच आहे की शिवराज्याभिषेक या नाटकाचा पहिला प्रयोग अतिशय दणदणीत स्वरूपात आणि लोकांच्या रसिकांच्या अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसादात पुणे येथे नुकताच पार पडला आणि साताऱ्यातला शुभारंभाचा प्रयोग 12 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता शाहू कला मंदिर इथं सादर केलं जाणार आहे. तरी या नाटकाच्या दृष्टिकोनातून गप्पा मारण्यासाठी आपण आज या स्टुडिओमध्ये उपस्थित आहोत. मी या तीनही रंगकर्मींचं सगळ्यात सुरुवातीला आपल्या हिंदवी परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. पहिल्यांदा मी अमित यांच्याशी बोलणार आहे. तर सुरुवातीला शिवराज्याभिषेकासारखा विषय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या काही ओळी आपल्याला आठवतात, जसं की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी. तर असं हे लार्जर दॅन कॅनव्हास अशा स्वरूपाचं जे व्यक्तिमत्व आपण अगदी लहानपणापासून ज्याच्या सानिध्यामध्ये आणि साताऱ्याला तर विशेष ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळं शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये मुळामध्ये शिवराज्याभिषेक यासारखं शिवधनुष्य उचलण्याचा जो प्रयत्न अमित देशमुख यांनी आपल्या लेखणीद्वारे केलेला आहे, तर त्याबद्दलच मला पहिला प्रश्न अमितजींना विचारायचा आहे की हे लेखन हे करत असताना त्याची पहिली प्रेरणा केव्हा मिळाली आणि लेखन करताना काय नक्की डोक्यामध्ये होतं? नमस्कार सर, मी अमित मोहनराव देशमुख. सर्वात प्रथम मी हिंदवी रेडिओ आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार मानतो की आमच्या शिवराज्याभिषेक टीमला आपण इथं बोलवलं आणि आपण आमच्याशी गप्पा मारतात. तर आपला पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर असं सर की शिवचरित्र हे आपल्याला कायमच प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो
की समाजामध्ये जी अराजकता माजलेली आहे की एकही गोष्ट छोटी गोष्ट करताना सुद्धा आपल्याला फार त्रास होत होता. मी असा विचार केला की मग जुन्या काळात काय असेल. तर जुन्या काळात जेव्हा रेफरन्स काढले गेले तेव्हा छोटी गोष्ट हे महाराज स्वतः जातीनं लक्ष घालून करत होते. तसे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. वा. तर मग हा नेता 400 वर्षापूर्वी आपल्याच मातीत होऊन गेला की नाही. हा. मग आता काय बिघडलेलं आहे नेमकं, हम्म. ह्या प्रश्नाने प्रचंड अस्वस्थ व्हायला झाला सर. असा नेता का नाही की जो जनतेवर प्रेम करतो. म्हणजे एक प्रेमकथा असते, मग अशी एक नेत्याची प्रेमकथा आपल्याकडे होऊन गेली ना की जो जनतेवर प्रेम करतो आणि जनता पण तितकेच ताकदीने त्याच्यावर प्रेम करते. हम्म. आणि ते दोघांनी काय चमत्कार घडवले अख्ख्या जगानं बघितलं. मग हे सगळं आपल्याकडे असताना आज आपण ते विसरलोत का, काय अडचण काय नेमकी. तर हे सगळं अस्वस्थ करत होतं. आता शिवराज्याभिषेक हे महाराजांना काही स्वतःला करून घ्यायचं नव्हतं. हम्म. त्याच्या मागं हे प्रेरणा होती की इथला कुठला तरी राजा एक त्याला अधिष्ठान नैतिक आणि राजकीय प्राप्त व्हावं यासाठी ते उभं केलं गेलं. आणि त्यानं झालं काय की 300-350 वर्षानंतर या भूमीत कुठल्या तरी रयतेच्या राजाच्या किंवा इथल्या भूमिपुत्राचा राज्याभिषेक होत होता. पण तो होत असताना तितका सहजासहजी होता का. म्हणजे बादशहाच्या हातावर तुरी अफजलखानाची फजिती एवढा सोपा इतिहास आपला नाही. हम्म. त्यासाठी प्रचंड त्याग केलेल्या लोकांनी, मावळे आणि त्यांच्या आई वडिलांनी भयानक त्याग केला. महाराष्ट्रातला किंवा अख्ख्या भारतातला असा घर नाहीये की ज्या घरानं काही सफर नाही केलं. पण हे सगळं आंदोलन का उभं राहिलं असेल. कारण आपण जी वर्णन वाचतो परकीय आक्रमक, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असतो, त्यांनी इथं आल्यानंतर जो काय भयान विध्वंस केलेला आहे भारताचा, त्यांनी म्हणजे आपलं सत्व नाहीसं केलं. आपल्या कला, आपलं सत्व, आपला स्वाभिमान नामशेष करण्याचं त्यांनी धोरण अवलंबलेलं होतं. मग ह्या सगळ्यातून त्या माणसाला उभं राहावंसं वाटलं आणि उभं राहून ते सगळं परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेसे वाटले. आणि 1000 वर्ष हा समाज पिचलेला होता, त्याच्यामुळे अख्खा समाज त्या माणसाच्या मागे उभा राहिला आणि आपण एक 400 वर्षापूर्वी चमत्कार करून दाखवला. आता परत उलट कसं काय प्रवास सुरू झाला. तर ह्या प्रश्नाने अस्वस्थ होऊन हे नाटक मी लिहायला घेतलं सर. बरं, मग लेखनाची चॅलेंज आता काय होती की बाबा इतिहास हा तुमच्या आमच्या भावनेवर चालत नाही. तो लिखित, मौखिक आणि पुरातत्वीय साधनांच्यावरच चालतो आणि भक्कम आधार पाहिजे त्याला. तर ते सगळे पुरावे आहेत. पर शिवराजांचा आता दिवस आणि दिवस त्याची नोंद आणि प्रत्येकाचा पुरावा आता उपलब्ध आहे. तर मग आता काय हरकत आहे करायला की कधी काय घडलं होतं आणि त्यावेळी नेमकी महाराजांची मनस्थिती काय होती. तर या नाटकाचं प्रेरणा अशी की शुक्रवारी संध्याकाळी 5 जूनला शुक्रवार रात्री सगळे विधी झालेले आहेत. 6 जूनला पहाटे राजांचं मंचकारोहण आहे. तर पहाटे 4ला आपलं नाटक चालू होतं. महाराज येतात, त्यांना ते सगळं भव्यता दिसते कारण अगदी 4-5 सवंगण्यांबरोबर त्या रायरेश्वरी शपथ घेतलेली आहे. तिथून ते 32 मणाचं सुवर्ण सिंहासन उभं राहिलेले, 1 करोड होनांचं साम्राज्य उभं राहिलेले. आता त्या माणसाला काय वाटलं असेल हा विचार पहिला मनात आला. तर त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आले की बाबा मी ज्यांच्यासाठी सुरुवात केली त्यांच्या बरोबर सुरुवात केली, त्यातलं कोणीच नाहीये. तानाजीराव गेले, भाजीप्रभू गेले, शिवाकाशीत गेले, सगळे मातब्बर मंडळी ज्यांच्यावर सुरू केलं होतं ते कोणीच नाहीये. आता मी तिथं बसू कसा असा प्रश्न त्यांना वाटतो आणि आपलं नाटक चालू होतं. वा वा. आणि त्यातून मग आपण मावळ्यांच्या कर्तृत्वाकडे जातो. असं त्याचा एक फॉर्मॅट ठेवलेला आहे. वा वा वा. नाही, याच्यापूर्वी शिवकालावर एक नाटक केलं होतं, ते काय विषयावरचं होतं. मी याच्या आधी 1 जुंज वादळाशी नावाचं छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नातेसंबंधांवर एक नाटक लिहिलं. वा वा. कारण त्याचं असे बरेचशा नाटकात असं होतं की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे नातेसंबंध ताणलेले होते असं जाणवत होतं बाकीच्या नाटकांमध्ये. पण तसं वास्तव नाहीये. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं काम थांबवलं तिथून पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी सुरू केलेलं आहे आणि ते वाढवलेलं आहे. तर या विषयावर नाटक नव्हतं म्हणून आपण त्या विषयाला हात घातला. वा वा. आणि आपण ते यशस्वीरित्या पार पाडलं. म्हणजे शिवपर्वाची निर्मिती करत असताना तो एक स्पार्क होता पहिला की जिथून शिवाजी महाराज हे डोक्यामध्ये घुमत होते. त्यानंतर एक कणा नावाची एकांकिका सुद्धा तू सध्या केलीस, फारच अप्रतिम होती एकांकिका. धन्यवाद सर. आणि त्यातही प्रसाद देवळेकर आणि मला वाटतं मिर्झा राजे जयसिंगांच्या भूमिकेत कोण होतं, अझीम होते, अझीम पटेल. अझीम पटेल यांनी केली होती. फार दोघांनी फार छान केलेलं होतं. आणि मग त्याचा आता परिपाकाकडं आपण येतोय की जिथं शिवराज्याभिषेकासारखं एक शिवधनुष्य आपण पेलतोय. दिग्दर्शन करत असताना लेखक म्हणून तुझी एक भूमिका ही आत्ता तू मांडलीस. दिग्दर्शन करत असताना काय नक्की डोक्यामध्ये होतं, कशा पद्धतीनं दिग्दर्शकीय किंवा डी टच ज्याला म्हणतो आपण
ते त्याच्यामध्ये असलं पाहिजे असं वाटत होतं? सगळ्यात महत्वाचं चॅलेंज आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे तो काळ उभा करणे, तो सोहळा उभा करणे. आणि तो सोहळा उभा करत असताना ते कुठेही शोकांतिका न वाटावी. वीररसच आहे, पण वीररसाचा एक वेगळा पैलू आहे याचा, की महाराज आहेत आणि महाराजांना या रूपात बघायची काय लोकांना सवय नाही, की महाराज संवेदनशील झालेत. कारण महाराजांच्या डोळ्यात आजपर्यंत लोकांनी करारीपणा पाहिलेला आहे, उमेद पाहिली आहे. आज मावळ्यांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात एक अश्रू आलेला आहे. हे पाहण्याची लोकांना सवय नाही, जी पाहता यायला पाहिजे खरं तर. त्या मोठ्या राजाच्या मागं एक संवेदनशील माणूस आहे, जो माणूस मला जास्त महत्वाचा वाटला. तर त्या माणसाचं दर्शन, माझे कुठलेही प्रसंग कसेही घडो, पण मला नाटकाच्या शेवटी हे हवंय की खाली बसलेल्या माणसाला वाटावं की असा जर राजा मला मिळाला तर मी आजही जीव देईन त्या माणसासाठी आणि माझ्या देशासाठी, हे वाटावं. या इकडं मी माझा दिग्दर्शनाची दिशा ठेवली. म्हणजे प्रेक्षागृहामध्ये प्रेक्षक जेव्हा बघतोय महाराजांचं नाटक स्टेजवर जे घडतंय, तेव्हा ती आभाळ एवढीच उंची त्याची ही कायम राखली गेली पाहिजे त्याच्या मनामध्ये. हा एक प्रामुख्यानं, हे म्हणून म्हणलं मी, हे शिवधनुष्य आहे. आणि हे पेलत असताना एकट्या दुकट्याचं काम नाही. राजू मुळे सर तुझ्या साथीला होते, त्यामुळे तुझा बराचसा दिग्दर्शनातला भार हलका झाला असेल. मला आता राजू मुळेंकडं वळायचंय की दिग्दर्शन करत असताना बराच मोठा मॉब असणार आहे, तर हे हँडल करणं आणि ते प्रसंग त्या स्वरूपामध्ये घडवणं हे कसं, कितपत चॅलेंजिंग वाटत होतं? काय केलं त्यासाठी? वास्तविक इतिहास हा माझा अभ्यास विषय नाही आणि ऐतिहासिक नाटक यापूर्वी कधी केलंही नाही. त्यामुळं खरं तर हे कसं करावं इथपासूनच सुरुवात होती. पण अमितने विश्वास दाखवला म्हणून काही त्याच्या अनुपस्थितीमध्ये प्रॅक्टिस कंडक्ट करणं किंवा अशा ह्याच्यातून ती सुरुवात झाली. वास्तविक इतिहास आणि ऐतिहासिक सगळ्या घटना आणि त्या वेळची परिस्थिती ती कशी दाखवायची, हा सगळा अभ्यासाचा भाग आहे माझ्या दृष्टीनं. म्हणजे हे नाटक ॲक्च्युअल मी दिग्दर्शित करण्याऐवजी ऐतिहासिक संदर्भ शिकतोय किंवा त्यातल्या बऱ्याच कन्सेप्शन आपल्याला माहिती नसतात, बऱ्याचशा कन्सेप्ट इतिहासातल्या आपल्याला माहीत नसतात. मलाही बऱ्याच गोष्टींबद्दल मी चाचपडत होतो, पण अमित सोबत काम करत असताना मला बऱ्याच गोष्टी क्लिअर होत गेल्या इतिहासाच्या संदर्भातल्या. आणि तुम्ही मागे पण बघितलेलं की मी आतापर्यंत ऐतिहासिक नाटक कधी हात लावला नव्हता किंवा ते माझं धाडसही होणार नाही. अमित सोबतीला आहे म्हणून तर मी त्याच्यामध्ये हे केलं. आणि खरं तर मदत एवढाच एक माझा त्याच्यामधला वाटा आहे. वास्तविक त्याचं दिग्दर्शन हा पूर्णपणे अमितनेच त्यांच्या ह्यानी केलेलं आहे. त्याचं फ्रेमिंग असेल किंवा त्याच्यातलं मुवमेंट्स ठरवणं असेल, त्याच्या नेपथ्यावरती हे करणं असेल, मग आम्ही चर्चेमधून काही गोष्टी ठरवणं वगैरे, एवढाच माझा दिग्दर्शन म्हणून सहभाग आहे. पण हे माझ्या दृष्टीनं शिकण्याचं जास्त हे झालेलं आहे. शिकणं मला खूप झालेलं आहे या प्रक्रियेमध्ये सगळ्या. राजीवजी, हे तुमचा विनय आहे, कारण तुम्ही कुठलंही नाटक करताना किती डिटेल्समध्ये जाता आणि ते डिटेलिंग झाल्याशिवाय डोक्यामध्ये पक्क कोणत्याही नाटकाला हात घालत नाही. हे मला माहिती आहे चांगलं, कारण मी अनेक वर्ष तुमची अनेक नाटकं एकांकिका बघितलेली आहेत. तर त्यामुळं दिग्दर्शनाच्या बरोबरीनं एक प्रमुख भूमिका तुम्ही त्याच्यामधली करताय. मला जरा त्याबद्दल खूप उत्सुकता आहे आणि सातारकर रंगकर्मींना देखील त्याबद्दल खूप उत्सुकता आहे. या नाटकामध्ये औरंगजेबची भूमिका मी करावी असं अमितने सांगितलं. ॲक्च्युअली माझ्या एकंदर वाटचाल सगळी बघितली आणि मानसिकता, माझं व्यक्तिमत्व, हे सगळ्याचा विचार केला तर खूप कॉन्ट्रास्ट जाणारी भूमिका आहे. आणि त्या भूमिकेचं म्हणजे जेव्हा मला त्याने सांगितलं कर म्हणून, तर मला भीतीच वाटली पहिल्यांदा. पहिली मी रिॲक्शन भीती वाटणं हीच होती. पण नंतर अमितनी चर्चा केल्या माझ्याबरोबर, काही संदर्भ आम्ही काढले, मग त्याचं थोडं वाचन केलं, कुठे ऐतिहासिक संदर्भ, मग त्याचा ऑरा काय होता औरंगजेबाचा. हे तो एकतर काबूल कंदार पासून ते बंगालपर्यंत साम्राज्य पसरलेला अवाढव्य साम्राज्याचा तो स्वामी होता आणि तो अत्यंत क्रूर, आतल्या गाठीचा, वरून थंड वाटणारा, आणि असं ते व्यक्तिमत्व उभं करायचं होतं. तर हे नक्की चॅलेंज नक्की आहे
आणि मी जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणताय ते अतिशय बरोबर आहे. कोल्ड ब्लडेड मर्डरर ज्याला म्हणतो आपण, तशी एक ती व्यक्तिरेखा साकारायची आहे. परंतु कुठंही त्याचा तो खुनशीपणा जास्त लोकांवर अधिराज्य गाजवेल असं न करता त्याला थोडं लिमिटमध्ये ठेवून, नाही खरोखर हे प्रत्येकच काम, शिवधनुष्य हा जो पहिला शब्द वापरला की लेखनापासून दिग्दर्शनापासून भूमिका करतानाही ह्या अनेक गोष्टींचं तारतम्य बाळगावं लागणार आहे. आणि तुझा लुक टेस्ट मी बघितला, आता तुमचे काही रील्स सध्या व्हायरल होत आहेत, तर लुक टेस्टला तर 100 पैकी 100 मार्क आहेत. इतका अप्रतिम औरंगजेब तो वाटतोय. त्यामुळं आणि हे असं नॉर्मल बघताना असं जाणवणार नाही, पण हे अमितच्या डोक्यात कसं आलं असावं की राजूभाईंनी औरंगजेब करावा, याबद्दलही 100 पैकी 100 मार्क आहेत. आता यानंतर मी वळतोय छत्रपती शिवरायांचं महत्त्वाचं पात्र हे या नाटकामध्ये उभं करत असताना प्रसाद देवळेकर या आमच्या अत्यंत सातारच्या गुणी कलाकाराबरोबर मला आता थोडीशी बातचीत करायची आहे. कारण मी आणि प्रसादनी राहिले दूर घर माझे हे बऱ्याच वर्षापूर्वी केलेलं होतं नाटक. त्यामुळं प्रसादचा आवाका काय आहे आणि तो किती फ्लेक्झिबल नट आहे आणि किती चांगल्या पद्धतीने एखादी भूमिका करू शकतो हे मी जवळून बघितलेलं आहे. तर शिवराज्याभिषेक करताना आणि यामध्ये पहिली भूमिका बाबा तू छत्रपती शिवरायांची करायची आहेस, हे तुला केव्हा कळलं? त्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय होती आणि ती भूमिका करण्यासाठी म्हणून काय विशेष तयारी केली? नमस्कार सर, मी प्रसाद देवळेकर. माझी ही भूमिका मला तर अमितनं एक कॉन्फिडन्स दिला म्हणून मी उभा राहिलो यात. म्हणजे तसं हे शिवधनुष्य सारखं म्हणताना मी चालू केल्यापासून ह्या क्षणापर्यंत ते फक्त माझ्या डोक्यात तेवढं शिवधनुष्यच आहे, बाकी काही नाही. मी एक नट म्हणून प्रॅक्टिस करणे, पूर्ण घुटून मग उभं राहणे असाच विषय. आता ह्याचा अभ्यासच पूर्ण होत नाही, इतके दिवस झाले याचा अभ्यास होत नाही पूर्ण. फक्त एक आहे की शिवधनुष्य पेलताना शिवाजी महाराजांना मी जेवढं बघितलंय त्यांची नजर पण खाली नाही कधी. ते असं डोक्यात बसलेली गोष्ट आहे. आणि मी करताना तो इतक्या हळव्या ह्याच्यातनं करायचा आहे, तो त्यातला माणूस. या एका गोष्टीवर मी हे तयार झालो की मला हे चॅलेंज स्वीकारायचं आणि मी करण्याचा प्रयत्न करीन. आता ठरवतील प्रेक्षक काय आहे ते. लुक टेस्टला तर आहेच, प्रत्येक पोस्टरवर छत्रपती महाराज हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येत आहेत आणि प्रत्यक्ष तो काळ अवतरतोय. मुळामध्ये ही कॅरेक्टर अशी आहेत ना, ही कॅरेक्टर नुसती समोर आली ना की त्या शिवकाळाची निर्मिती व्हायला सुरुवात होती आणि मग बाजूची पात्र मग त्याच्यामध्ये सामील झाली की ते पर्व किंवा तो काळ हा प्रत्यक्षमध्ये अस्तित्वात येतो. मुळामध्ये शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची ठेवीदार कैसी असे, समर्थ रामदास स्वामींनी म्हणून ठेवले. म्हणजे शिवराज हे किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा हळवे असतील, परंतु तो एक राजा आहे, त्याचा रुबाब आहे, त्याची आदब आहे, तो चालताना बोलताना कसा असेल, कसा वागेल, याच्याबद्दलचा काय विचार केला नक्की? आता खरं सांगायचं तर नुसते अंगावरती कपडे आले ना की त्या वावरामध्ये माणूस जातो. वा वा वा, इतकं काम त्या माणसाने 400 वर्षापूर्वी करून ठेवले. हो हो हो. म्हणजे मी एंट्री करताना लहान पोरं मुजरा करतात हे बघून असं इतकं कॉन्शियस होतं, ते सगळं किती जबाबदारी वाटते आणि ते सगळं खूप काम करत असतं ते. आता विषय एवढाच आहे की त्याला खूप ताकद लावून ते पूर्ण नेणे. कन्सेप्ट अमित सरांची इतकी मोठी आहे ना ती की तिथपर्यंत पोहोचायला खूप कष्ट करायला लागतील. खूप खरोखर एकदम सीमारेषा आहे ती, जे त्यांना दाखवायची. जरा चुकलं तर ते खाली जाईल, इतकी ती सीमारेषेवर काम करायचंय. तर पाहूया काय होते. नाही, अप्रतिमच होणार, त्याबद्दल काही मनामध्ये शंका असायचं कारणच नाही. जे रंगकर्मी म्हणून तुला ओळखतात, राजाभाऊंना ओळखतात, अमितला ओळखतात, तर त्यांच्या मनात खात्री आहे हे प्रोडक्शन अप्रतिमच होणार आणि 100% पुढेही गुण घेऊन जाणार, ह्यात काही वाद नाही. धन्यवाद सर. मुळामध्ये श्रोते हो, प्रसाद देवळेकर या रंगकर्मीचं एकूण जर प्रवास आत्तापर्यंतचा नाटकातला जेवढा मी बघितला आहे जवळनं, तर तो जर बघितला तर राहिले दूर घर माझे, बैल आणि आता डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज, तर हा जो प्रवास आहे याबद्दल नक्की काय म्हणायचंय तुला? की जे परकाया प्रवेश असं काहीतरी ऐकलेलं होतं. आत्ता इथं मला असं आठवलं की एकदम मी तुमच्याबरोबर केलेला तो शायर, तो एकदमच
वेगळा घाटणीचा. हं. नंतर मध्ये अमित सरांबरोबर सयाजी सरांबरोबर केलेला बैलमधला शेतकरी. हं. आणि आता एकदम अति उंचावर हं, हं, हं. शिवराज्याभिषेकातला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल. हा प्रवास करता असताना असं वाटतंय माणूस म्हणून आपण जे जगतोय ते नक्की काय ते उघडत चाललंय मला असं वाटतंय हं. कलाकार म्हणून. हं. की माणसं आपल्याला तो रोलमध्ये पण ओके म्हणतायत, ह्या रोलमध्ये पण ओके म्हणतायत. आता हा रोल घेऊन मी पुढं आलोय. कॉन्फिडन्स माझा वैयक्तिक खूपच चांगला आहे. हं, हं, हं. आणि पाहूया. अमितजी, हे शिवराज्याभिषेकाचं शिवधनुष्य जे आपण सुरुवातीपासून म्हणतोय हे उचलत असताना मुळामध्ये छत्रपती शिवराय किंवा औरंगजेब किंवा तो त्यावेळचा सगळा काळ, त्यानंतर त्यावेळचं असणाऱ्या पात्रांची कॉस्ट्युम डिझाईन्स, त्याचबरोबर नेपथ्य, हा सगळा फार मोठा खर्चिक विषय वाटतो. तर नक्की मग हे खर्चाच्या दृष्टीनं शिवधनुष्य कशा पद्धतीनं पेललं? खरे तुम्ही म्हणता सर की एक मोजडी घ्यायची म्हणली तरी 350-400 रुपये लागतात. हां. 15 ते 20 कलाकार मोजड्यांचा खर्च म्हणला तरी तो आवाक्याच्या बाहेर जातो. हं. सेट करायचं म्हणा किंवा तलवारी असतात, छोट्यात छोटी अगदी समय असेल ती सुद्धा ऐतिहासिक लागते कारण तो काळ आहे. हां. आत्ताच्या काळातलं मिळत नाही. आता हे सगळे पैसे आमच्याकडे आधी पहिल्या प्रयोगाला नव्हते, एक जण झालं आणि आत्ताही नाहीयेत. जसे प्रयोग होतील ना त्या प्रयोगातून 4 पैसे मिळाले आम्हाला की आम्ही एखादी वस्तू घेतो. असं करत 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 आता मागच्या प्रयोगात आम्ही कणाच्या आम्हाला थोडा बरा प्रयोग झाला आमचा, तर आम्हाला 4 पैसे मिळाले, मग आम्ही मोजड्या घेऊन टाकले. हं. मग आता दुसरा एक आता पुण्यातला प्रयोग केला, त्यातून आम्ही कपडे शिवले. हं. असं करत करत टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. आज ज्या गोष्टी नाहीयेत त्या आम्ही भाड्याने आणतो सध्या, आणि थोडे पैसे आले आमच्याकडे की आम्ही त्या वस्तू घेतो. आता एखादा प्रयोग असा असतो की ज्यात पैसे मिळत नाहीत, हं. मग इतर काही कामात करून सिरियल करा किंवा चित्रपट करा, इतर ठिकाणी जाऊन जे पैसे मिळतील ते आणून मग एखादी गोष्ट घ्यायची आणि ते चालू करायचं. कारण हे पुढंच गेलं पाहिजे ही गोष्ट. बरोबर. मुळामध्ये शिवराज्याभिषेक सारखं नाटक करत असताना काही अल्प देणगी ही आपण स्वीकारतोय. तर जरा मला संपूर्ण साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे, नाटकावर प्रेम करणारे अशी सर्व मंडळी जी आहेत त्यांना कळकळीचं आवाहन करायचं आहे की अमित देशमुख यांनी सुरू केलेला जो प्रयत्न आहे त्याला प्रतिसाद देणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि महाराजांबद्दल असणारी निष्ठा ही आपण जपणार आहे त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की अमित, तू सातारकर रंगकर्मी किंवा शिवप्रेमी यांना तू काय आवाहन करशील? मी एकांकिका करतो ना सर, माझं एक तत्व आहे, कोणाकडूनही विनामूल्य काम नाही करतो. कोणी असेल, आपला सहकलाकार असेल, म्युझिकवाला असेल, त्यांना मी एकांकिकेच्या काळापासून पाकिटं देतोय. त्याच्या मागचा उद्देश हा की त्याच्या घरात जेव्हा तो पाकिट घेऊन जाईल तेव्हा त्याच्या घरातले म्हणतील की नाही बाबा, गेलास त्या माणसानं तुला चांगल्या मार्गाला लावलं, तुझा वेळ फुकट वापरून घेतला नाही स्वतःच्या फायद्यासाठी. त्याच्या घरातले जेव्हा म्हणतात, कारण त्या काळात मी 150 रुपये द्यायचो, 150 रुपये सुद्धा कमी नाही, त्यात 1 किलो तांदूळ का होईना येतात माणसाच्या घरात. इतका बारीक सारीक विचार मला तेव्हापासून येतो माझ्या मनात. आता जेव्हा थोडं स्वरूप मोठं होत जातं त्यावेळी असं वाटतं की आपण 4 पैसे लोकांना, कलाकारांना दिले पाहिजेत. का तर त्या आईवडिलांनी त्या मुलाला तो वेळ दिला पाहिजे तालमीसाठी. कारण कुठल्या आईवडिलांची इच्छा काय असते की बाबा तू जिथं चाललायस तिथे योग्य मार्गावर आहेस का, तिथून तू काही शिकून येतोयस का, 4 पैसे घरी आणतोयस का, हे आईवडिलांची इच्छा असते. तर ते व्हावं ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपण आपले विचार पोचवत असताना, आपलं म्हणणं पोचवत असताना आर्थिक मदत ही लागतेच. त्याला आर्थिक गोष्टींशिवाय काहीच चालू शकत नाही. ज्याला अर्थकारण जमलं त्यालाच बऱ्याचशा गोष्टी जमू शकतात. मग आपण एक नाममात्र शुल्क ठेवलेलं आहे 200 रुपये. हे कशासाठी की बाबा आपल्या प्रयोगाचा खर्च हे साधारणपणे 60 ते 70 हजारच्या घरात जातो प्रत्येक प्रयोगाचं. लाईट्स असतील, साऊंड असतील, कॉस्ट्युम्स असतील, थिएटर भाडं असेल, पेपर जाहिराती असतात किंवा हे छापलंय ते छापण्याला सुद्धा काहीतरी खर्च आहे. बरं, लोक येतात साधारणपणे 100 रुपयाचं पेट्रोल खर्च करून येतात. एकूण तालमी साधारण 2 महिने तुम्ही केल्या तर तो जो पेट्रोलचा खर्च आहे तो एका कलाकाराला हा न परवडणार असतो. तर त्यासाठी नाममात्र शुल्क आपण 200 रुपये ठेवलेले, ज्यातून कलाकारांना काही ना काहीतरी मानधन मिळावं आणि आम्हाला पुढच्या प्रयोगासाठी काहीतरी वाटचाल ठरावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. अत्यंत अल्प पण काहीतरी असावं, अगदीच विनामूल्य नको, म्हणून आपण नाममात्र 200 रुपये ठेवलेले आहेत. तर मी सातारकरांना नम्र विनंती करेन की जे काही मावळ्यांनी केलेलं आहे, महाराजांनी जे काही भोगलेलं आहे ते आपण सादर करतो आहोत, त्या सोहळ्याचा भाग नक्की व्हा. पण त्याच्याबरोबर हे नाटक तिकीट काढून बघा.
कुठलेही, हेच नव्हे, जगातलं कुठलंही नाटक एकांकिका हे तिकीट काढूनच बघितलं पाहिजे, कारण त्या कलाकारांनी भयानक कष्ट केलेले असतात त्याच्यामागे. आणि मग तिकीट काढून बघितल्यानंतर तुम्ही दिलेल्या पैशांचा हा सदुपयोगच होत असतो. त्याचा काय आम्ही गैरवापर करत नसतो आणि त्यातून आम्ही पुढचा प्रयोगच करणार असतो, नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असतो आणि हे विचार लोकांपर्यंत पोहोचत असतात. त्याचे 2 फायदे होतात. कलाकारांना 4 पैसे मिळतात, त्याच्या घरी तो शांत डोक्याने राहू शकतो आणि प्रेक्षकांना चांगली कलाकृती देण्यासाठी आम्हाला पुढचं बळ मिळतं. अमितजी, हा जो शिवराज्याभिषेक हा साताऱ्यातला जो शुभारंभाचा प्रयोग 12 तारखेला सायंकाळी 7 वाजता शाहू कला मंदिर इथं होणार आहे. या प्रयोगामध्ये भूमिका करणारे आत्ता आपण 2 प्रमुख कलाकारांच्या बरोबर बोललो. आणखीन कोण कोण याच्यामध्ये काम करतायत आणि एकूण किती लोकांची टीम आहे ही सगळी? साधारणपणे 25 लोकांची ही टीम आहे. बरं. त्याच्यामध्ये प्रसाद देवळेकर सर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतायत, राजीव मुळे सर हे औरंगजेबाची भूमिका करतायत, जमीर अतार सर आहेत, ते एक महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत, अझीम पटेल आहेत जे बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका करत आहेत, आणि नवीन मुलं आहेत आपल्या साताऱ्यामधले नवीन रंगकर्मी, ते अतिशय ताकदीनं याच्यामध्ये काम करतात. त्यांना मी अतिशय चांगले रोल दिलेत. शिवा काशीद असतील किंवा तानाजी मालुसर यांचा रोल नीरज करतो आहे. साधारणपणे 15 ते 20 लोकांची ही टीम आहे. त्याचबरोबर टेक्निकल टीम सुद्धा स्ट्रॉंग लागते. आणि मला आनंद वाटतो सांगायला सर की हे खऱ्या अर्थानं सातारकरांचं नाटक आहे. साताराच्या सगळ्या संस्थांमधले सगळे नट, सगळे तंत्रज्ञ ह्या नाटकासाठी कामाला लागले. असं एकही संस्था नाही की ज्यांनी काही मदत नाही केली. वा वा. काही ना काहीतरी प्रत्येकानं केलेलं आहे, काहीतरी इनपुट दिलेले आहेत. महिनाभर आमचं साऊंडचं काम चाललंय जवळपास. प्रशांत इंगोले कॉस्ट्युम आणि मेकअपचं बघतात. म्हणजे अनेक लोक आहेत याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले, ज्यांना खरं तर आपण समोर आणलं पाहिजे. काहीतरी त्यांचंही आपण हे करावं असं माझी तुम्हाला विनंती राहील. बरोबर. अतिशय उत्तम प्रयत्न हा तुम्ही केलेला आहे आणि आमच्या हिंदवी परिवारातर्फे मी तर म्हणेन की याचे शेकड्यानं प्रयोग व्हावेत. धन्यवाद सर. त्यातल्या त्या साताऱ्यातच शेकड्यानं व्हावेत आणि मग ते संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जावं. कारण अशी महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यात सुद्धा अनेक मराठी मंडळं आहेत की ज्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांबद्दल अतिशय उत्स्फूर्त असं प्रेम आहे आणि त्यामुळं याला अतिशय उत्स्फूर्त दाद मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो. आणि तशी वाटचाल तुमची राहावी यासाठी आम्ही हिंदवी परिवारातर्फे तुम्हा सर्व कलाकारांना, सर्व रंगकर्मींना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि असंच 25व्या प्रयोगाला, 50व्या प्रयोगाला, 100व्या प्रयोगाला हे तुम्ही पुन्हा आमच्याकडे यावं आणि त्याबाबत आलेल्या अनुभवांच्या शिदोरी आमच्यासमोर सोडावी असं एक मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून तुमची वाटचाल निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं होईल. शेवट या चर्चेचा करत असताना मी सर्व सातारकर रंगप्रेमी त्याचबरोबर शिवप्रेमी मंडळींना हिंदवी परिवारातर्फे देखील कळकळीचं आवाहन करतो की त्यांनी या पहिल्या साताऱ्यामध्ये घडून येणाऱ्या शिवराज्याभिषेक या प्रयोगाला 12 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता शाहू कला मंदिर सातारा इथं अत्यल्प देणगी प्रवेशिका घेऊनच प्रवेश घ्यावा आणि त्या नाटकाचा मनमुराद आनंद लुटावा. आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत, हिंदवी रेडिओपर्यंत सर्व रसिक प्रेक्षकांनी नक्की पोहोचवाव्या. त्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 7796 896 896. या मोबाईल क्रमांकावर हा प्रयोग प्रत्यक्ष बघून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आम्ही या सर्व कलाकारांपर्यंत या आपल्या प्रतिक्रिया पुढं सोपवण्याचं काम निश्चितपणानं करू. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असं जे यथार्थ वर्णन छत्रपती शिवरायांच्याबद्दल समर्थ रामदास स्वामी महाराजांनी करून ठेवलेलं आहे, असंच शिवराज्याभिषेकाचा श्रीमंती थाट देखील आपल्या डोळ्यासमोर उलगडला जावा, तो पट उलगडला जावा आणि अत्यंत उत्तम स्वरूपाचा प्रयोग व्हावा. आणि यापुढचे अनेक प्रयोग अशाच पद्धतीनं तुम्ही मनमुराद आनंद लुटावा अशा शुभेच्छा देतो आणि ही चर्चा या ठिकाणी थांबवतो. आपण सर्वजण या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर.
अंबर की नगरी से वो रखवाला आया जिसके झूमे धरती बलिदानी ज्ञानी अति रचने में है सक्षम नस नस में जो खोले बोलो हूँ शिवम 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 श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात नाट्यरंग या कार्यक्रमाचा.